नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला असेल त्या विद्यार्थ्यांनी आपली उत्तरे तपासून घ्यायची आहेत। या ठिकाणी क्वेश्चन वाइज मार्क्स देण्यात आलेले आहेत। प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत हे तुमच्या लक्षात येईल। एकूण 60 गुणांचा हा पेपर आहे। त्यापैकी तोंडीसाठी 10 आणि लेखीसाठी 50 गुण आहेत। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, व्यवस्थित सूचना वाचून घ्यायच्या आहेत। ओरल सेक्शन क्वेश्चन 1 लिसन अँड रिपीट 4 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 2 रिस्पॉन्ड ओरली। क्वेश्चन 2 मधील ए, व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन? एनीवन, अ थीफ एंटर्स युअर होम ॲट नाईट। सेकंड, यू सी अन ॲक्सिडेंट ऑन द रोड। बी क्वेश्चन, स्पीक अबाउट द गिवन टॉपिक। एनीवन। 3 टॉपिक दिलेले आहेत, कोणत्याही एका टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे। माय फेवरेट क्रिकेट प्लेयर, सेकंड द ऑनलाइन गेम आय लाईक द मोस्ट आणि थर्ड आहे माय स्कूल। आता रायटिंग सेक्शन क्वेश्चन 3 रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड राईट द आन्सर ऑफ द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो 8 मार्क्स साठी। त्या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे, व्हिडिओ थांबवून तो पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट, व्हेन राजेश वॉज कमिंग बॅक टू हिज होम फ्रॉम द स्कूल ही केम टू नो दॅट। 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी ए ऑप्शन करेक्ट आहे। आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे आणि करेक्ट ऑप्शनला टिक सुद्धा केलेली आहे, तुम्ही ते ए ऑप्शन लिहायचं आहे। सेकंड क्वेश्चन, ही स्टॉप द ट्रेन बाय। सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन पार्ट या ठिकाणी सेंटेन्स देण्यात आलेले आहेत, खालीवर आहेत ते सेंटेन्स, पॅसेज प्रमाणे सिक्वेन्सनुसार तुम्हाला ते सेंटेन्स लिहायचे आहेत। आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण सेंटेन्स नंबर सुद्धा लिहिलेले आहे। फर्स्ट सेंटेन्स हे लिहायचं आहे, सेकंड, थर्ड आणि फोर्थ। क्वेश्चन 3 मधील सी क्वेश्चन, चूज द एप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड्स 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट, इंटेलिजंट, त्याचा आन्सर येतं स्टुपिड। सेकंड, इमिजिएटली, त्याचं सी ऑप्शन करेक्ट आहे, लेटर। क्वेश्चन 4, रीड द गिवन पोयम अँड कंप्लीट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन द बॉक्स 5 मार्क्स साठी आहे। द नाईट हॅज 1000 आईज। पोयम दिलेली आहे आणि त्या पोयमवर आधारित आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। इन्फॉर्मेशन ऑफ द पोयम, फर्स्ट आहे द टायटल इज, टायटल आहे द नाईट हॅज 1000 आईज। सेकंड, द पोएट इज, त्या ठिकाणी पोएटचं नेम लिहायचं आहे। या ठिकाणी पोएटचं नेम देण्यात आलेलं आहे, व्यवस्थित स्टांजा वाचला तर तुमच्या लक्षात येईल। थर्ड, टोटल स्टांजास आर 2। 4 नंबरचा क्वेश्चन, अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स, आईज, डाईज, 1 सन, 1 डन। 5 नंबरचा क्वेश्चन, अ लाईन यू लाईक मोस्ट when love is done। क्वेश्चन 5 डू ॲज डायरेक्ट 6 मार्क्स साठी आहे। त्यातील फर्स्ट क्वेश्चन, वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स, ॲड अ क्वेश्चन टॅग। या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे, वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर कॉमा आरंट वी क्वेश्चन मार्क। सेकंड, द प्ले ऑनलाईन गेम, बिगिन द सेंटेन्स विथ ऑनलाईन गेम्स। बघा, ऑनलाईन गेम्स या वर्ड्स पासून तुम्हाला ते सेंटेन्स तयार करायचं आहे। ऑनलाइन गेम्स आर प्ले बाय देम। थर्ड क्वेश्चन, मुंबई इज मोर क्राउड दॅन पुणे, चेंज द डिग्री। आन्सर, पुणे इज नॉट ॲज क्राउड ॲज मुंबई। क्वेश्चन 6, रीड द गिवन स्टेप्स ऑफ शेअरिंग लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सॲप, सिलेक्ट ओनली 5 ॲप्रोप्रिएट स्टेप्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स अँड राईट इन द गिवन टेबल। 5 मार्क्स साठी आहे। या ठिकाणी आपण नंबर देऊन घेतलेले आहे आणि या सिक्वेन्स प्रमाणे तुम्हाला प्रत्येक स्टेप मध्ये लिहायचं आहे। स्टेप 1, स्टेप 2,
स्टेप 3, स्टेप 4 आणि स्टेप 5 एवढे 5 सेंटेन्स तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क्ससाठी लिहायचे आहे. या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहेत. तुम्हाला जर त्या ठिकाणी नीट समजलं नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. प्रोसेस ऑफ सेंडिंग लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सॲप स्टेप 1. त्या ठिकाणी प्रोसेस लिहिलेली आहे स्टेप 1ची आणि आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे ओपन द व्हॉट्सॲप. त्यानंतर आहे स्टेप 2. या ठिकाणी स्टेप 2 मध्ये आपण 5 नंबरचे सेंटेन्स लिहिलेले आहे. त्यानंतर आहे स्टेप 3. त्यामध्ये आपण 7 नंबरचे सेंटेन्स लिहिलेले आहे. स्टेप 4 त्या ठिकाणी मला जागा पुरली नसती म्हणून मी लिहिलेले नाही. अशा पद्धतीने 8 नंबरचे सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहे. आणि स्टेप 5 9 नंबरचे सेंटेन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आपण लिहून घेतलेलं आहे, फक्त स्टेप 4चं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे. क्वेश्चन 7 डायलॉग रायटिंग 4 मार्क्ससाठी आहे. ए. पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मीनिंगफुल डायलॉग. या ठिकाणी आन्सर लिहिलेला आहे. फर्स्ट, डीड यू वॉच द फायनल मॅच? सेकंड, यस आय डीड. थर्ड, हु वन द वर्ल्ड कप? फोर्थ, ऑस्ट्रेलिया वन द वर्ल्ड कप. बी क्वेश्चन, कंप्लीट द डायलॉग 2 मार्क्ससाठी. ए. व्हॉट इज युअर हॉबी? बी. माय हॉबी इज क्रिकेट. ए. व्हाय? बी. से इन दिस गेम टोटल बॉडी मूवमेंट. क्वेश्चन नंबर 8, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड प्रिपेअर अ प्रोफाईल युझिंग द गिवन पॉइंट्स. 8 मार्क्ससाठी आहे. पॅरेग्राफ दिलेला आहे. सचिन तेंडुलकर यांची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. प्रोफाईल ऑफ सचिन तेंडुलकर. फर्स्ट आहे फुल नेम सचिन रमेश तेंडुलकर. सेकंड, हिज कोच मिस्टर रमाकांत आचरेकर. या ठिकाणीच आन्सर देण्यात आलेला आहे. मिस्टर रमाकांत आचरेकर वॉज हिज कोच. थर्ड, हिज डेब्यूट मॅच वॉज अगेन्स्ट पाकिस्तान. फोर्थ, नेम्स ऑफ 2 ग्रेट क्रिकेटर्स. 5 नंबर, year of his retirement 2013. 6, he is known as Little Master or Master Blaster. 7, he is worshipped as the god of cricket. 8 number, his one achievement, Sachin is the highest run score in the international cricket. Question 9, form filling. Imagine that you are Anil Anita Jadhav from Mumbai. You wish to go to Kolhapur by luxury bus to tours and travel agency. You want to board at Dadar. Fill the form. 8 marks साठी आहे. फ्रॉम दादर. त्या ठिकाणी डेट लिहायची आहे. आपण पेपरची डेट लिहू 5 एप्रिल 2024. बोर्डिंग ॲट दादर. नेम लिहायचा आहे. आपल्याला त्या ठिकाणी इमॅजिनच करायला लावलेलं होतं अनिल किंवा अनिता जाधव, म्हणून आपण नेम पण तेच लिहायचं आहे, अनिल संतराम जाधव. टाइम ऑफ डिपार्टमेंट 9 PM. कोल्हापूर. त्या ठिकाणी मेल, मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि ईमेल ID anilJadhav@gmail.com. क्वेश्चन 10, रीड द गिवन इन्स्ट्रक्शन अँड प्रिपेअर द पोस्टर ऑफ डूज अँड डोंट्स. 6 मार्क्ससाठी आहे. नोटीस बोर्ड ॲट रीडिंग हॉल. त्या ठिकाणी आपल्याला डूज अँड डोंट्सचा टेबल कंप्लीट करायचा आहे. अगोदर आपण डूज बघू. फर्स्ट, सेट युअर मोबाईल ऑन सायलेंट मोड. सेकंड, follows the rules display at the entrance. Third, pay attention to the fire alarm it's. आणि डोंट्स मध्ये लिहायचं आहे. Don't reserve place by putting things on the table or chairs. Don't disturb others with loud group discussion. Third, don't tear or fold pages of the books brought from the library. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.